हाय हॅलो नमस्कार. आमच्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आजचं स्वागत मी करते कारण आता ह्याची मालकीण मी झाली आहे, ह्याच्या घराची मालकीण पण मीच होणार आहे. तर म्हटलं YouTube चॅनल पण आता आपण टेक ओव्हर करायला काही हरकत नाही, नाही का? सो म्हटलं आजचं स्वागत मी करते कारण आता तुला ह्याची सवय करून घ्यायला हवी. आणि तुम्हाला थंबनेलवरनं कळलंच असेल, ठीक आहेस ना? नाही येते बोलता, नाही येते. चॅनलची मालकीण जर किंवा पार्टनर जरी आपण झालो असलो तरी बोलता आलं पाहिजे चार लोकात. मग आता मी बोललेच ना. तू ठीक आहेस ना? इथे ते स्वतःला जे काय कंट्रोल केलं, पुढे काय बोलायचं? ब्लॉगची सुरुवात केलीस, आता काय बोलणार सांग भाऊ, काय सांग ना प्रेक्षकांशी कशी बोल. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नक्की करा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढे बऱ्याच गोष्टी सांगणार आहे पण आधी प्लीज करा. आणि जमतंय मला, सो मी टेक ओव्हर करते. आणि आत्ताच या चॅनलची पार्टनर झाल्यामुळे माझा पार्टनर बसलेला आहे. पण तुम्ही मात्र एकच मिनिट, मी बसलो याचा कारण कैसा है, शेर जब शिकार करने जाता है तो 2 पावलं पीछे आता है. शिकार तुझी? नाही, शिकार नाही झाली. शिकार तर माझा बळीचा बकरा झालेला आहे. शिकार नाही झाली आहे बाबा. शिकार करणारा कोण? मी काय खिशात हात घालून फिरणार आहे का शिकार करणार? मी आपला बिचारा गरीब, मी बसलो नाहीये. तसं शेर 2 पावलं पीछे जाता है, वैसे मैं थोड़ा सा बैठ गया क्योंकि अभी हम दोनों शादी करने वाले हैं. लग्नासाठी उभा राहणार आहे मी, म्हणून सध्या बसलोय मी. तर आम्ही फाइनली लग्न करायचं ठरवलेलं आहे. मैं शादी करने वाला हूँ. मैं अकेला नहीं करने वाला है, मेरे साथ करने वाला है. तो हम शादी करने वाले हैं, लेकिन उसका पंच बकवास था. मी पंच साठी मैचा असा मैं. तुम्हाला कैसा आवडला? नाही आवडला. नाही आवडला? तुला आवड निवड आता का राहिलीच नाही? मला पण नाही राहिली. चुकले आयुष्यात घेतलेले निर्णय हे इथपर्यंत पोहोचलेले आहेत. चुकीचे. मौत को छू के टक से वापस आ सकता. कधीच नसतात हे निर्णय, म्हणून आपण इथपर्यंत पोहोचलोय. 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी ठरवलं व्हॅलेंटाईन वीक, जसं मी मागच्या ब्लॉग मध्ये म्हटलं व्हॅलेंटाईन, या गोष्टीवरनं व्हॅलेंटाईन हे नाव पडलं. तर आता आमच्याकडे आयुष्यात व्हॅलेंटाईन संपलेला आहे एकटा जगण्याचा. त्यामुळे आम्ही लग्नापर्यंत पोहोचलेलो आहेत. तर आता लवकरच शुभ लग्न सावधान हे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात माझ्या कानांवर तो मोलाचा मंत्र, सावधानतेचा इशारा, सावधानतेचा इशारा फॉर लाईफ टाइम असं पडणार आहे. खरं तर मी तुम्हाला सांगतो, हे सांगताना, हे सोशली सांगताना, जेव्हा आमचं ठरलं, ह्याची कसं ठरलं हे पुढच्या ब्लॉग मध्ये सांगेन. सगळंच कसं एका ब्लॉग मध्ये सांगायचं. हे जेव्हा ठरलं तेव्हा पोटात गोळा आला होता, ह्या गोळ्यापेक्षा मोठा. मैं 15 मिनट तक अपनी सांस रोक सकता हूँ. नाही, तुम्ही जेवढे गोळा झाले त्यापेक्षा मोठा संख्या. ही गोळा बेरीज होती. ते हा ना, हा असा हात चुकला, तो असा होता. सो हा गोळा खूप मोठा होत आता जास्त मोठा झालाय. कारण तुम्हा सगळ्यांसमोर आता मी खूप लाखो दिलो की धडकन असा मी होतो. राहील, नंतरही राहील, काहीच हरकत नाही. हा ना. हा, सगळ्यांनी माझ्यावर प्रेम करायचं, मी सगळ्यांवर प्रेम करणार. अगदी. लग्न हा विषय वेगळा आहे. आता फक्त सोशली आपण अनाऊन्स करतोय, सोशली आपण लग्न करणार आहे. पण जितकं सोशली तितकं तू शोषणार आहे. बाकी माझे दिल जान, मेरी दोस्त, मेरी दोस्तीन, ये सब लोगों को ऐसा देखने मिलने वाला है ना. दोस्तीन केलं त्याने. हा, म्हणजे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. जे मला असं छान. हा, तुम्ही घेऊ नका, त्याला आलंय, बस झालं तेवढंच. मला टेन्शन नाही आलं. नाही आलं? मला खूप टेन्शन आलं. खरं तर लग्न हा विषय माझ्या आयुष्यातच आला. काय आनंद झालेला आहे, एवढा आनंद झालेला आहे की दिसतोय. तर मे महिन्यात आम्ही फायनल लग्न करतोय. तर म्हटलं तुमच्यासमोर या सगळ्या गोष्टी शेअर करूया. आणि खरंच भारी वाटतंय या मुकामपर्यंत येऊन पोहोचलोय. मुक्काम पोस्ट नाही, मुकाम नव्हता आम्हाला. मग म्हटलं लग्न करूया. नाही, सो लग्न करूया हे ठरलेलं आहे, म्हणून हा व्लॉग केलेला आहे. आता लग्नाची तयारी सुरू होणार आहे. तुम्हाला एक वेगळा कॉन्टेंट बघायला मिळणार आहे. एक
घाबरलेल्या अक्षयचा कॉन्टेंट. करेक्ट. 100 बात में एक बात सही कही उसने. घाबरलेला अक्षयचा कॉन्टेंट. आवाज पण जी काय एनर्जी असते आपली त्याचीच असणार आहे. आवाजात थोडासा बदल होऊ शकतो. कारण आता लग्नाची तयारी म्हटल्यानंतर हाताला खा झाल्यावर पैसे येतात आणि दोन्ही हाताला खा झाले की पैसे जातात. ते बायकोकडे जातात. ते जाऊ दे, ते काय आपल्या घरातच राहणार आहे. पण बाहेर जाणार लोकांना आता आमंत्रण करायला लागतील. पण आम्ही ठरवले इवलूस लग्न करायचं. त्यामुळे लग्न इवलूसच असेल, पण जे काही असेल ते सुंदर असेल. सो आता प्लॅनिंगच्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. पहिली मीटिंग आमची सक्सेसफुल झालेली आहे. साधनाने तिच्या घरी सांगून या निर्णयापर्यंत ती आलेली आहे. इतकी वर्ष मी तिला सांगत होतो की घरी सांग, घरी सांग, घरी सांग, घरी सांग, घरी सांग, पण सांग भोलेनाथ काय ऐकायचं ना. 1 मिनिट. मग पाऊस पडला त्या दिवशी. नाही, आता 1.5 मिनिट. 1.5 मिनिट. हा, फुटेजचं कंटेंट वाढव. माझं आहे फुटेज. तर झालं असं होतं की जेव्हा अक्षयने मला विचारलं तेव्हा मी त्याला म्हटलं होतं की आपण थोडा वेळ घेऊया या गोष्टींसाठी. 10 वर्षापूर्वी ना, लहान होतो ना आपण तेव्हा, जरासा वेळ घेऊया. आणि मग नंतर काय झालं, ह्याने ह्याच्या घरी सांगून टाकलं. क्लॅरिटी ना भाई, मोठा माणूस. मग मी म्हटलं की ठीक आहे. तो मला म्हणाला मी माझ्या घरी सांगितले, तू तुझ्या घरी सांगायचं. बरोबर आहे. मग मी म्हटलं की तू माझ्या घरी येऊन सांग. मग तो म्हणाला की हे कठीण आहे. मग घासाघीस झाली आमची. नेहमीप्रमाणे आम्ही बार्गेनिंग केलं त्याच्यात. मग असं ठरलं की मी आयुष्यात एक छान लेवल अचीव करीन आणि जेव्हा मी सांगू शकेन ठामपणे की मी काहीतरी आहे, माझा बॅकअप प्लॅन आहे आणि तुमच्या मुलीचा हात माझ्या हातात द्या, या सिच्युएशन पर्यंत मी जेव्हा येईन तेव्हा आपण तुझ्या घरी सांगूया. आणि तिथे पण सेफ गेमच खेळला होता. मी येऊन सांगेन असं त्याने केलं नव्हतं. आपण तुझ्या घरी सांगूया म्हणजे इनडायरेक्टली मलाच माझ्या घरी सांगायचं. हो बरोबर आहे. जर तुम्ही मला सांगा मी माझ्या घरी सांगतोय आणि मग मी पण हिच्या घरी जाऊन सांगतोय, याला काय अर्थ आहे? हे कुठे आलंय? स्त्री पुरुष समानता असली पाहिजे. आता बघा, मी उंची मॅच करण्यासाठी बसलोय. आता सुचलंय मला ही समानता मी इथे सुद्धा मी जपलेली आहे. तर मी माझ्या घरी जर सांगतोय तर तू तुझ्या घरी सांगणं गरजेचं आहे. ही समानता मी प्रत्येक ठिकाणी राखलेली आहे. आणि जसं ती म्हणाली की ती तिच्या पायावर उभे राहायची, तर 1 मिनिट थोडीशी साईड. मी पण माझ्या पायावर उभा राहिलो, छान घर घेतलं आणि छान जरा बस खाली. लग्न व्हायचंय, थांब जरा शिस्तीत वाग जरा, थांब. चॅनल माझं आहे सध्या, अक्षय केळकर ब्लॉग हे नाव आहे. अक्षय साधना, अक्षय त्याच्यावर ब्लॉग माझे आहेत. माझे काय तू आहेस म्हणजे ठीक आहे. असो, इथे लक्ष द्यायचं नसतं. अजून वेळ आहे. तर मेरी बात सुन लो, क्योंकि मेरा में शादी है, मेरी में शादी है, हमारी में शादी है. हमारी में तू मैं तो चलेगी ही, क्योंकि में शादी होने वाली है. जाने दो. तर विषय काय होता? हा, तर मी सुद्धा माझ्या पायावर उभा राहिलो, छान घर घेतलं, थोडेफार पैसे कमवलेले लग्नात ते वेगळे. परत कमवायची वेळ आलेली आहे. खूप पैसे भरपूर कमावणार, खूप कमावणार. धन्यवाद तुमचे आशीर्वाद, हिचे आशीर्वाद, महिलांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असले, मुलींचे आशीर्वाद मुलींचे आशीर्वाद थांबा हल्लं का मुलींचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असले, हृदयाशी असले की कसली कमी आहे. कसलीच नाही. बस. तर आम्ही हेच सांगायचं ठरवलं होतं या ब्लॉग मध्ये. आणि आमचं लग्न ठरलेलं आहे. आमचा कांद्या पोहेचा कार्यक्रम झालेला आहे. मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं असेल कांदे पोहे, तर ते कांदे पोहे झालेले आहेत. कांदे आता येणार समोर आणि पाणी येणार आहे. माझा नाही, मी खुश आहे. मी पण खुश आहे. तर धन्यवाद आमचा हा ब्लॉग पाहिल्याबद्दल. आणि फायनली खूप भारी वाटते खरंच, लग्न झालं त्याबद्दल, लग्न ठरलंय त्याबद्दल. आणि 10 वर्ष या वेळेची आम्ही वाट बघत होतो. सो ही वेळ 2025च्या शुभ मुहूर्तावर, मे महिन्यात, माझ्या आवडत्या अंकाला, मे महिन्याच्या 1-2 आठवड्याच्या मध्ये असं आम्ही फायनली लग्न करतोय. आणि हे तुम्हा सगळ्यांसमोर सांगायचं होतं. तर इवलंसं लग्न असेल, तुम्ही सगळे ब्लॉग थ्रू आम्हाला जोडले जालच. कदाचित तेव्हा YouTube लाईव्ह सुद्धा करण्याचा मी प्रयत्न करेन जर जमलं तर. मला माहित नाही तेव्हा काय कशी गडबड असेल. लग्न पहिल्यांदाच करतोय ना मी, म्हणजे माय गॉड. अच्छा, त्यामुळे तेव्हा बघूया आता काय होतंय. पण बरं वाटतंय की एक YouTube फॅमिली मध्ये एक पार्टनर
इन झाला त्याबद्दल असाही बरं वाटतंय. दिसत नाहीये पण खरंच खूप भारी वाटतंय. तुला कसं वाटतंय सांग. खूप छान वाटतंय, खूपच मस्त वाटतंय. कारण मी आता जिकडे जाते आणि वेगवेगळ्या ठिकाणी माझ्या कामानिमित्त मी जिकडे जाते तिथे 2-3 ठिकाणी असा अनुभव आला गेल्या काही दिवसात की मला लोक येऊन भेटतायत आणि मला म्हणतायत की आम्ही तुला व्लॉगमध्ये पाहिलंय, तूच रमा आहेस ना. आणि लोक मला असं ओळखतायत, हे मला खूप भारी वाटतंय. असं म्हटलं की आता पार्टनर व्हायला हरकत नाही, माझा ऑडियन्स आहे. युट्यूब पार्टनर बद्दल सांगितलं, मी प्रश्न विचारला आता लग्न ठरलंय त्याबद्दल कसं वाटतंय. ते तर छानच वाटतंय मला. माझं फिक्सच होतं ना. टेन्शन तुला आलंय, भीती तुला वाटतेय, मी मजेत आहे. कारण माझ्या पोटावर गोळा नाहीये, त्यामुळे मला भीती वाटत स्वाभाविक आहे. तू माझ्या प्रेमाचा गोळा आहेस ग. आता हे गोळा झालेत तर त्यांना आपण सांगूया एकत्र लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि प्लीज कमेंट बॉक्स मध्ये कॉंग्रॅच्युलेशन लिहाच, प्लस मनापासून आशीर्वाद द्या. आणि लग्न ठरलंय तर आता लग्नाची तयारी जोरात सुरू करूया असं म्हणून मी इथे आताचा ब्लॉग संपवतो. त्याबद्दल धन्यवाद आणि प्रेम करत राहा. तुझं वाक्य घेऊन ऑफकोर्स म्हणणार आहे मी, ते कसं विसरेन. लग्न जरी ठरलं असेल तरी आय लव्ह यू मी फक्त आणि फक्त तुमचाच आहे. आणि आम्ही म्हटले तरी चालेल आता पार्टनर म्हणून. आय लव्ह यू आम्ही फक्त तुमचेच आहोत. किती गोड, किती गोड. आणि हा कॅमेरामन होता आमचा आणि हा सगळं काही शूट करत होता. आणि फायनली आमच्या 10 वर्षांच्या रिलेशन मधले जो आम्ही इंस्टाग्रामला फोटो टाकलेला आहे तो सुद्धा या माणसाने काढलेला आहे आणि आत्ताचा व्हिडिओ सुद्धा या माणसाने काढला आहे. तर हा आहे या सगळ्या गोष्टीचा साक्षीदार, या व्हिडिओ मागचा साक्षीदार, माफीचा साक्षीदार आणि आता होणारा लग्नाचा साक्षीदार. ओ माय गॉड, साक्षी फारच दार उघडते तुझ्यासाठी. अरे बाप. साक्षी फारच दार उघडते तुझ्यासाठी. जबरदस्त विनोद मारलेला आहे. इथेच ब्लॉग थांबवतो. इथून पुढे मी शूटिंग नाही करणार आहे कारण असे विनोद मला चालणार नाही.